सर मला माहितीये तुम्ही माझ्यावर खूप रागवला आहात, पण सर एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जर तुम्हाला नाही पटलं ना तर मी स्वतः ऑफिस मधून निघून जाईन. फक्त एकदा ऐका ना सर प्लीज. मायरा, जी गोष्ट काल आपल्याकडे घडली ती गोष्ट सरंजामे इंडस्ट्रीज मध्ये घडणं अपेक्षित नव्हतं. याबद्दल जर बाहेर कळलं तर आपल्याबद्दल काय बोललं जाईल याची तुला कल्पना तरी आहे का? सर पण मी खरंच त्यांना थांबवायचा खूप प्रयत्न केला होता. तू एक्सक्यूज देण्यासाठी माझा वेळ मागितलास? नाही सर, मी खरंच सांगतेय. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांनी पण तिकडे जे काही चाललं होतं ते तू एन्जॉय करत होतीस, राईट? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला मायरा. सर सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सर मी खूप वर्ष या कंपनीत इमानदारीने काम केले, त्यासाठी फक्त मला एक लास्ट चान्स द्या. आय प्रॉमिस यू मी याच्या पुढे असं काहीच करणार नाही. आय प्रॉमिस. प्लीज प्लीज. सर प्लीज. आणि शेवटचं, यानंतर परत जर असं काही घडलं ट्राय फायर यू. अंडरस्टँड? बरं. सर एक्स्ट्रीमली सॉरी. त्याच्यासाठी नाही. अच्छा माझ्या हो सर, तुमच्या मीटिंग्स मी लाईन अप करते आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कळते. नाही तर कॅन्सल कर. का? आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही त्या सगळ्या मीटिंग्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे आणि आपणच वेळ दिली होती त्यांना. कॅन्सल इट. हा ईशा, इथे 70 रुपये सापडले. 70 आणि हे 50 म्हणजे 120 रुपये झाले बाबा. 120 मिळतील मिळतील, अजूनही मिळतील. अगं तू तांदळाच्या डब्यात बघितलीस का? नाही. बघ बघ. 10, 20 आणि 30 म्हणजे 150 झाले. 150 झाले म्हणजे अजून नाही बरंच काय. हा हा ईशा, अगं देवच पावला म्हणायचा. आता कितीला पावला आहे? 220, 30, 230 म्हणजे 150 आणि 230 म्हणजे 380 झाले. 380 म्हणजे अजून पुरतील मला एवढे. अगं कशी पुरतील? एवढ्याशा पैशात काय डोंबल पार्टी करणार आहेस तू? त्यांच्या पार्टी मधली फक्त एक डिश 3000 रुपयाची होती. असू देत, ती त्यांची पार्टी होती, ही माझी पार्टी आहे, त्याच्यामुळे मला जमेल तशी करीन मी. ठीक आहे, पण तू ते नीट पैसे जपून ठेव. व्यवस्थित ठेव बाबा. पण आईला कळलं तर? हे बघ, तिला कळेल तेव्हा काय होईल ना ते मी बघेन, तू नको चिंता करू. पण बाबा, आईनेच जमवलेले पैसे येतोय. हो, तिचे पैसे तिला आपण परत देऊ. तू कशाला चिंता करते? आता तुझं काम होणं महत्वाचं आहे की नाही? मग चल पटकन आवरून घे. चला. बिचारे. हे घ्या, घ्या तुम्हाला. हे घ्या. काय मग मज्जा आहे तुमची? म्हणजे काय मज्जाच मज्जा. किती मोठी मोठी लोक आली होती पार्टीला आणि सगळे आमची ओळख करून घ्यायला अगदी तडफडत होते. आणि जेवण टॉप क्लास होतं. पारुपांसाठी काय आणलं नाही तुम्ही? अगं बाई, तुम्ही द्याल का त्यांना हे गिफ्ट? येते की. हा येते मी. अहो रुपालीची आई, हे घ्या. नाही, पार्टी वगैरे झाली, छानच झालं, उत्तम झालं. त्यांनी तुम्हाला एकदा पार्टीला बोलवलं आणि सगळा हिशोब चुकता करून टाकला. आता मात्र तुम्हाला यातून बाहेर यायला पाहिजे. म्हणजे काय? हो, असं काय करता? तो काय आयुष्यभर पोहोचणार आहे का तुम्हाला? आणि असं ना एका पार्टीत हुरळून जाऊ नका. मी तुम्हाला भरपूर पार्ट्या करायचा चान्स देणार आहे. अगं बाई कसं? हो, असं काय? बिपिन विषयी बोललीये ना मी. हो, पण त्याचं काय ना की आता पण बिण काही नाही. मुलीच्या आयुष्याचा विचार करा जरा. खरं. आणि तुम्हाला सांगते, मी ना माझ्या दादाला सगळं काही सांगितलं. तुमच्या दुकानाच्या लोन विषयी सुद्धा बोलली आहे. हो, असं करता का? तुम्हीच बोलता का त्याच्याशी? मी त्याला आत्ता फोन लावते. अहो नको नको, कशाला? असं द्या, हो बोला.
हॅलो. हा बोल ग. हा दादा. अरे मी तुला त्या आमच्या शेजारच्या मुलीविषयी बोलले होते ना. हा तू फोटो पाठवलास की ना. हा तीच. हा फोटो तरी चांगली दिसते. अगं पण तिची थोडी माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना. म्हणजे तिचं वागणं बोलणं तिचं चारित्र्य कसं आहे हे सगळं काही त्या फोटोवरनं कळत नाही. हे बघ मुलगी कशी चारित्र्यवान हवी. हा. अरे दादा तू ना त्याविषयी काही शंकाच घेऊ नकोस. म्हणजे मुलगी ना अगदी गुणी आहे, अगदी संस्कारी आहे. अरे दादा मी तर म्हणेन की अख्ख्या चाळीत रुपाली नंतर हिचाच नंबर आहे. आता तू म्हणतेस तर बघायला काही हरकत नाही. आम्ही निघतोच आहोत. संध्याकाळपर्यंत पोहोचू. मग संध्याकाळी बघायचा कार्यक्रम करायला हरकत नाही. हो चालेल मी सांगते त्यांना. अगं ऐक त्या मुलीची पत्रिका घेऊन ठेव. हा हो. आणि दादा मी तुला त्यांच्या दुकानाबद्दल बोलले होते ना. हा त्या लोनचं आपण काय ते नंतर बघू. काळजी करू नको. ठीक आहे चालेल ठेवते. अच्छा. अगं बाई थँक्यू. हा थँक्यू. ईशा अगं लवकर आवर. हो बाबा. तुझी आई यायच्या आत निघ. ती आली नाही की 1000 प्रश्न विचारेल. मी कशी दिसतेय? मस्त दिसते एकदम. अरे बाप. आणि ईशा ऐक बाळा तो खूप मोठा माणूस आहे तेव्हा आपण आपली पायरी ओळखूनच वागायचं. हं? हो बाबा. हे बघ त्यांचा अपमान होईल किंवा त्यांना लागेल असं काहीही करू नकोस हा बाळा. अगं एवढा मोठा माणूस पण तुझ्याबरोबर पार्टीला यायला तयार झाला हीच मोठी गोष्ट आहे. तेव्हा त्यासाठी त्यांचा योग्य तो मान राख. अगं तुला काय हवंय काय शोधतेस तिथे. तिथं काही नाहीये. काही नाही कसं मीच ठेवलो होतो. हा रंगीत पेपर गिफ्ट पॅक करायला. आई मी येते. अगं कुठे निघालीस तू आता. ते घाबरतेस कशाला सांग. काय काय नुसत्या नोट्सच हरवल्या त्या अभ्यासाच्या. काय फार मोठा महागा मोलाचा दागिना तर नाही ना हरवला. हो नोट्स तिच्या अभ्यासाच्या नोट्स हरवल्यात. तर मैत्रिणीकडनं कॉपी घेऊन येते म्हणाली. अगं बाई नेमकं तिच्या अभ्यासाविषयी बरीच माहिती आहे तुम्हाला. मला कसली माहिती तिने सांगितली म्हणून कळलं. पैसा ईशा संध्याकाळी लवकर या महत्वाचं काम आहे. काम. कसलं काम? ये ग बाळा लवकर. आहे एक काम. ठीक आहे. तुम्ही कात्रीत या जरा. कात्रीतच सापडलोय मी. कुठं जायचं हे तरी सांगितलं का नाही. सर आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. सॉरी. काय म्हणाला ड्रायव्हर? त्याला तयार राहायला सांगितलंय पण कुठं जायचं हे नाही सांगितलेलं. सर का असे वियर्ड वागतायत? हे बघा कॉलवर कॉल येत आहेत इन्व्हेस्टर्सचे. काय सांगू मी त्यांना. सगळे अपसेट आहेत. सगळ्या मीटिंग कॅन्सल झाल्यात. मलाच काही माहिती नाही तर मी त्यांना काय सांगणार आहे. मला पण कळत नाहीये काय चाललंय ते. झेंडे मला संशय येतो. सर नक्की कोणाबरोबर बाहेर जात आहेत? हे बघा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर मी कुठे चाललोय मला विचारू नका कारण ते मला माहित नाही. सर तुम्हाला माहित नाही याच्यावर विश्वास कसा बसणार सर. यावर झेंडे माझाही विश्वास नाहीये पण ही गोष्ट खरी आहे. सर पण तुम्हाला ड्रायव्हरला तरी डेस्टिनेशन सांगावंच लागेल राईट. अनफॉर्च्युनेटली मी त्याला सांगू शकत नाही कारण मला खरंच माहित नाही. मी कोणाबरोबर तरी बाहेर चाललोय. इफ आय मे आस्क तुम्ही कोणाबरोबर चाललात? आज कशाला दिवाळीच. हॅलो सर. ये ईशा. निघायचं? ऑफकोर्स येस. चला तू गाडीत जाऊन बस मी आलो. का? गाडीने कुठे चाललोय आपण? मला काय माहित तू ठरवणार आहेस. हो पण मी ठरवणार आहे तिथे आपण गाडीने नाही जाणार आहे. मग कसं जायचंय. हे बघा सर गाडीशिवाय फिरू शकत नाही. सेफ नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे झेंडे चल आपण गाडीत बसू आणि मग ठरूया.
असं नाही माझी पार्टी आहे ना, आणि तुम्ही काल मान्य पण केलं होतं की माझ्या पार्टीत माझेच रूल्स फॉलो होतील. सो आता असं नाही करायचं. ओके, कसं जायचं? रिक्षाने. इट्स ओके सर. तुम्हाला नसेल जमणार तर आपण पार्टी कॅन्सल करूया. आय अंडरस्टँड. मी घरी जाते. हे बघा सर, पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास करत नाही. त्या दिवशी तर आले होते की माझ्याबरोबर रिक्षाने. ओके, चला निघूया मॅडम, रिक्षाने. सर सर प्लीज माझा ऐका. रिक्षेने प्रवास करू नका. इट्स नॉट सेफ फॉर यू. दिसलं ना तुम्ही सर, प्लीज. ऐकलं मी. चला, आफ्टर यू. काय झालंय सरांना? त्या फालतू मुली बरोबर आता रिक्षेने जाणार आहेत ते. सेफ्टीचं काय त्यांच्या? चिंडे फॉलो यू. गो. ए गाडी काढ. कुठे चाललोय आपण? मी ठरवीन ना ते. पण आता बसलो ना आपण रिक्षात, कुठे चाललोय आपण? जातोच आहे की मग. हो पण मला सांग ना, कुठे चाललोय? कशाला हवंय ते तुम्हाला? म्हणजे आपण कुठे चाललोय ते मला माहिती नको? आपण कुठे चाललोय, तिथे किती वेळ लागणार आहे, आपली पार्टी किती वेळ चालणार आहे, किती वाजता संपणार आहे, या गोष्टी मला माहिती नको? म्हणजे काय तुम्हाला रोज सगळं माहिती असतं का तुमचं शेड्यूल? बस एक एक मिनिट माहिती असतं. बापरे. बरोबर पाठीमागे ठेवा. काय झालं, तू गप्प का झालीस? तुम्ही एकटेच येणार होतात ना पार्टीला? ऑफकोर्स एकटा आहे. अजून पुढे दिसतं का तुला? बरोबर मागे आहे आपल्या कोणीतरी. झेंडे असते. मग ते असेच आपल्या मागे मागे येणार आहेत का? अगं आपल्याला काय करायचं आहे? त्यांचं काम आहे, त्यांना करू देत ना. पण हे अजिबात बरोबर नाही. म्हणजे तुम्ही कुठे एकटे जाऊच शकत नाही का? हे बघ, ती माझी माणसं आहे. माझ्या सिक्युरिटीची जबाबदारी त्यांच्यावरती असते. त्यांना त्यांचं काम करू दे. मला सांग, आपण आत्ता कुठे चाललोय? राईटला जातो. हॅलो. झेंडे नीट लक्ष ठेवा. हा हा बरोबर, एकदम एकदम एक्झॅक्टली पाठीमागे. फॉलो करत राहा सरांना. करतोय करतोय, फॉलो करतोय. आपण एक गंमत करूया. काका पटकन लेफ्ट घ्या, त्या गल्लीत घ्या. डबके 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 म्हणतो ना. काय झालं? महाराज थांबा, मी करतो तुम्हाला फोन. थांबा जरा. तुम्ही मिस केलं का त्यांना? हा नाही नाही, तुम्ही ठेवा फोन, मी करतो तुम्हाला फोन. जरा प्रॉब्लेम झाला, करतो फोन. युटर्न मार, युटर्न मार. घे लवकर, घे ना. गाडी चालवतो, काय करतो तू? ए दोघं कुठे गेले? माहिती नाही मला. हा नाही माहिती. कुठे चाललोय आपण? पार्टी करायला. तू हे असंच करतेस नेहमी? हो, कल्टीही अशीच देतात, हातोहात फसवून. कल्टी? कल्टी म्हणजे आपल्याला जर कोणाला टाळायचं असेल ना, तर आपण युक्तीने पळ काढतो, त्याला कल्टी देणे असं म्हणतात. म्हणजे जर आपल्या बरोबर कोणी यायला नको असेल तर आपण अशी चुमडीत कल्टी मारतो. कळलं? कळलं. तुझ्या कल्टीचा काही उपयोग नाहीये, कारण मायराचा फोन आहे. फोन नाही उचलायचा.
का? कारण हा माझ्या पार्टीचा रूल आहे. फोन बंद. मी फोन नाही घेतला तर माझी खूप कामं अडतील. प्लीज हा, माझी पार्टी माझ्या पद्धतीने करायची असं ठरलं ना, मग सगळे रूल्सही पाळावे लागतील. हे बघ, मला माझ्या माणसांच्या संपर्कात राहावं लागतं. रोज हजारो डील्स होत असतात, अनेक लोक भेटायला येत असतात. ठीक आहे, म्हणजे हे सगळं इम्पॉर्टंट नाहीये ना, मग इट्स ओके, आय अंडरस्टँड. आपण पार्टी कॅन्सल करूया. नाही नाही, थांब. बंद केला, ठीक आहे? हा, आता पार्टी सुरू झाली. चला, कुठे जायचं? ही काय, आत्ता इथे. इथे? आमची पार्टी ही अशीच असते. तुमच्यासारखी 4 भिंतीत होत नाही. ती कुठेही होते, रस्त्यावर, रिक्षेत, टपरीवर, हॉटेलात, कुठेही होते. खरी मजा कशात असते माहितीये? जेव्हा आपण घरातून निघतो आणि आपण कुठे जाणार आहे हेच आपल्याला माहिती नसतं. जे जे येईल ना समोर ते अनप्लॅन्ड एन्जॉय करायचं. ह्या जगात ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो आणि त्या एन्जॉय करायच्या असतात. आमची पार्टी ही अशीच असते. त्यामुळे आता मला अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं? चला, कुठे जायचं, काय करायचं, किती वाजता, किती वेळ, काही विचारायचं नाही. निमकर, याच्यावर ईशाची जन्मवेळ लिहिली आहे. मला जरा कम्प्युटरवाली तिची पत्रिका काढून आणा. आत्ता? अहो अर्जंट आहे. आत्ता कशाला पाहिजे बुवा हिची पत्रिका? कशाला पाहिजे बोलले, काढून आणा. अगं आणतो ओढतेस कशाला? थांबा. काय आता? चालले लगेच. पैसे नको आहेत का? थांब. काय आहे? घाबरले ना मी. नाही म्हणजे पैसे नको देऊस, आहेत माझ्याकडे. एवढं ओरडायचं का मग? देवा, चांगलं स्थळ आलंय. या पोरीच्या नशिबात काय कुणाच ठाऊक. चहा कसा प्यायचा? अच्छा, म्हणजे फक्त चहाची पार्टी आहे. छे, अजून खूप गोष्टी उरल्या. हो का? हो. हा, मला जरा तुमच्या पार्टीविषयी विचारायचं होतं. विचारा ना. मला सांग, याच्यामध्ये दुसरं कोणी सामील नाही होऊ शकत? होऊ शकतं, पण ही पार्टी आपल्या दोघांचीच ठरली होती ना, आणि प्लस आपले कोणी कॉमन फ्रेंड्सही नाहीये, सो ह्यावेळी आपण दोघंच. झेंडे, सरांना सोडून तुम्ही ऑफिसमध्ये कसे परत येऊ शकता? फोनवर फोन येतात मला. हे घ्या. येस मिस्टर शिर्के. ऍक्च्युली सर आता बिझी आहेत, मी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत आहे. एनी मेसेज? हो मिस्टर शिर्के, फॉर शुअर. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्वतः कॉल करून बघू शकता. मिस्टर शिर्के, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आय अपॉलोजाइज. येस. बघितलं, यांना सगळ्यांना आता स्वतः फोन करून चेक करायचंय. करू दे, कळेल त्यांना. पण झेंडे, मला एक गोष्ट कळत नाहीये, तर असे एकटे रस्त्यावर कसे जाऊ शकतात? इट इज सो डेंजरस. ती मुलगी त्यांना रिक्षेत न घेऊन गेली. सरांना काळजी नाहीये का त्यांच्या सिक्युरिटीची? हे बघा, ते विक्रांत सरंजामे आहेत, ते काहीही करू शकतात. पण झेंडे, आपल्याला सुद्धा काहीतरी करायला हवं ना. मला टेन्शन आलेलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? सर रिक्षामधून गायब झाल्यापासून ना डोकं शांत नाहीये माझं. किती शोधलं मी, पण रस्त्यात कुठं किती शोधायचं. पोलिसात पण जाता येत नाही, पण सर आपल्या मर्जीने गेले. अच्छा, खरी गंमत कशा ते माहितीये? आपण असं फिरता फिरता आपल्याला कोणीतरी भेटतं, आणि तेही अनोळखी.
मी अनोळखी लोकांना भेटत नाही. ज्या लोकांची माझी अपॉइंटमेंट ठरलेली असते त्याच लोकांना नाही भेटत. हो का? चला. खुश रहो, सलामत रहो. तूफान आएगा तूफान तुम्हारी जिंदगी में, ये बच्ची लाएगी तूफान. तूफान आएगा तूफान तुम्हारी जिंदगी में, ये बच्ची लाएगी तूफान.